तुम्हाला खरंच वाटतं का मोठे उद्योग ज्यांनी केले आहेत त्यांनी सगळ्यांनी MBA केलंय? तुम्ही जरी MBA केलं नसेल तरी तुम्हाला ह्या 5 गोष्टी शिकणे खूप जरुरी आहे तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी किंवा तुम्हाला बिझनेस करण्यासाठी. नेसेसरी नाहीये की तुम्ही MBA करायलाच पाहिजे, पण ह्या 5 गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅश फ्लो मॅनेजमेंट. कॅश फ्लो म्हणजे काय असतं? बऱ्याच वेळा आपल्याला शिकवलं जातं बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस, हे पेपर्स असतात जे आपले CA बघतात, अकाउंटंट बघतात, त्याला महत्त्वाचं नाही. पण ॲज अ फाउंडर तुम्हाला कॅश फ्लो यायला पाहिजे. मी तर असं म्हणेल कॅश फ्लो ही तुमची लाईफलाईन आहे. म्हणजे कॅश फ्लोवरच कंपनी चालते. कॅश फ्लो म्हणजे काय? लेट्स से तुम्ही एखाद्या कस्टमरला इन्व्हॉइस केलं आणि त्यांनी तुम्हाला पेमेंट 90 दिवसानंतर देणार आहे. पण त्याची खुशी तुम्हाला आज होऊन उपयोग नाही, कारण बँकेत पैसे 90 दिवसांनी येणार आहेत. कॅश फ्लो मॅनेज म्हणजे काय करायचा असतो, की आपल्याकडे कधी पैसे बँकेत येणार आहेत इन्व्हॉइस रेज केल्यावर आणि आपल्याकडे खर्च काय आहे याचा ताळमेळ आपल्याला लावायला लागतो. बराच वेळा आपण काय म्हणतो, एखादी ऑर्डर आली की आपण खुश होऊन जातो पैसे मिळाले, पण नाही. पैसे यायला बराच वेळ लागतो, पण खर्च आधी असतो. हे बॅलन्स करणं हे कॅश फ्लोचं काम असतं आणि माझ्या मते प्रत्येक फाउंडरनी कॅश फ्लो हा स्वतः मॅनेज करायला पाहिजे. कुठला CA किंवा कुणावर डिपेंड न राहता फाउंडरनी हे मॅनेज करायला पाहिजे. हा पहिला कॅश फ्लो झाला. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो MBA मध्ये शिकवला जातो आणि जो तुम्हाला शिकायचा आहे तो म्हणजे हायरिंग. तुम्हाला राईट लोक तुमच्या टीममध्ये पाहिजेत. तुम्हाला जर तुमचा बिझनेस वाढवायचा आहे, तुम्हाला जर बिझनेस स्ट्रेस फ्री चालवायचा आहे, तर तुमच्याकडे राईट लोक तुमच्याकडे पाहिजे. मी तर राईट लोकांचं डेफिनेशन असं करेल की तुमच्यापेक्षा चांगली लोक तुमच्या अंडर काम करायला पाहिजे. तुमच्यापेक्षा चांगले म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त स्किल्स असणारे, तुमच्यापेक्षा जास्त केपेबिलिटी असणारे लोक तुम्ही हायर केली, तुमचं 80% काम झालं. सगळा वेळ तुम्ही हायरिंगवर द्या, कारण हायरिंग जर फसलं तर कंपनी फसू शकते आणि कधी कधी एक चुकीची हायरिंग तुम्हाला तुमची कंपनी एक वर्ष मागे घेऊन जाऊ शकते. त्यामुळे ॲज अ फाउंडर, ॲज अ स्टार्टअप फाउंडर किंवा तुम्ही कुठलाही बिझनेस करत असाल, फॅक्टरी असेल, मेन की लोकांची हायरिंग हे तुम्ही स्वतः करायला पाहिजे. तर पहिलं होतं कॅश फ्लो, दुसरं आहे हायरिंग. तिसरं म्हणजे आहे की AI. आजच्या युगामध्ये AI हे तुम्हाला पाहिजेल म्हणजे पाहिजेल. बराच वेळा आपण म्हणतो की मी AI म्हणजे ChatGPT. असं नाही, AI चे बरेचसे पैलू आहेत. म्हणजे आज AI ने तुम्ही मार्केटिंग करू शकता, AI तुमचा असिस्टंट असू शकतो, AI तुमचं अकाउंटिंग करू शकतो, AI तुम्हाला ॲनालिसिस देऊ शकतो, बिझनेस ॲनालिसिस देऊ शकतो, काय चाललंय, सेल्स करू शकतो. त्यामुळं मला वाटतं सगळ्यांनी AI शिकलं पाहिजे. तुम्ही आठवड्यातनं एक AI टूल शिका किंवा एखादा कोर्स घ्या AIचा, तो शिका आणि बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करा. कारण जो AI वापरेल तोच बिझनेसमध्ये सक्सेसफुल होईल आणि प्रॉफिटेबल पण करेल. चौथी गोष्ट म्हणजे मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे ॲड्स नाही. हा एक मिसकन्सेप्शन आहे की मार्केटिंग म्हणजे आपण गुगलला, मेटाला पैसे द्यायचे आणि मार्केटिंग करायचं नाही. आज मार्केटिंग हे खूप पर्सनल ब्रँडिंग अराउंड फिरतंय. तुमचं पर्सनल ब्रँडिंग कसं आहे? कारण आज कंपनीला एका माणसाबरोबर रिलेट केलं जातं. तुम्ही ॲपल म्हणाला तर तुम्हाला स्टीव्ह जॉब्स समोर येतो. तुम्ही मायक्रोसॉफ्ट म्हणाले तर तुम्हाला बिल गेट्स समोर येतात. तुम्ही टाटा म्हणाले तर रतन टाटा समोर येतात. असं त्यामुळे तुमचं पर्सनल ब्रँडिंग हे खूप गरजेचं आहे आणि आजच्या जगात हे सोपं आहे, कारण तुमच्याकडे सोशल मीडिया आहे. आधी काय व्हायचं, ब्रँडिंग, पर्सनल ब्रँडिंग करायचं असेल तर मीडिया, TV हेच चॅनल होते. पण आज तुमच्याकडे मोबाईल आहे, तुमच्याकडे सोशल मीडिया आहे, तिथे तुम्हाला ब्रँडिंग करायचं आहे. तुम्ही बिझनेस चालू करायच्या आधीच पर्सनल ब्रँडिंग चालू करा आणि मग बिझनेस चालू करा, ते तर बेस्ट सिनॅरिओ आहे. पण जरी तुम्ही बिझनेस चालू केला असेल तर पर्सनल ब्रँडिंगला इग्नोर करू नका. पर्सनल ब्रँडिंग बरोबर ॲड्स करा, होर्डिंग्स करा, जे जे लागतं तुम्हाला, पण पर्सनल ब्रँडिंगला विसरू नका. पाचवं आणि शेवटचं खूप महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या बिझनेसवर प्रेम नका करू, तुम्ही कस्टमरच्या प्रॉब्लेमवर प्रेम करा. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा आपण कस्टमरला इग्नोर करतो आणि कस्टमरच असतो जो आपल्याला खरा प्रॉब्लेम सांगत असतो. माझ्या मते ॲज अ फाउंडर तुम्ही ऑफिसमध्ये जास्त न बसता तुम्ही आठवड्याला, महिन्याला कस्टमरकडे जायला पाहिजे, वेगवेगळ्या कस्टमर्सला भेटलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे की माझं काय चुकतंय का, मी अजून काय नवीन करू शकतं का, मार्केटमध्ये काय ट्रेंड आहे,
तुम्हाला माझ्याकडनं काय अपेक्षा आहे. कारण लक्षात घ्या, महिना टू महिना कस्टमरचे प्रॉब्लेम्स बदलत असतात आणि ते तुम्हाला रिअल फीडबॅक देतात. त्यामुळे पण तुम्हाला ते ओपन होऊन त्यांना विचारलं पाहिजे. मी बऱ्याच एंटरप्रेन्योरला बघतो, त्यांना फीडबॅक घ्यायची सवयच नाहीये. जर तुम्ही फीडबॅक नाही घेतला तर एक दिवस तुमचा बिझनेस बंद होणार आहे आणि जर तो बिझनेस तुम्हाला बंद करायचा नसेल तर आधीच इंडिकेशन असतात, ते कस्टमरला विचारायचे असतात. कस्टमर तुम्हाला सांगतो, अरे तू इथं चुकतोय, अरे तर असं केलं पाहिजे, तुझी प्राइसिंग जास्त आहे, अरे मार्केटमध्ये स्वस्त चाललंय. ह्या सगळ्या गोष्टी कस्टमर सांगत असतो, तुम्हाला जाऊन विचारायचं असतं. तर ह्या 5 गोष्टी जरी तुम्ही MBA केला नसाल तर या जरुरी आहेत. पहिली गोष्ट मी जसं तुम्हाला सांगितली, कॅश फ्लो. दुसरी गोष्ट म्हणजे हायरिंग. तिसरी AI. चौथी म्हणजे मार्केटिंग. आणि पाचवी, टाइम तुम्ही कस्टमर बरोबर स्पेंड करा. ह्या गोष्टी तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट केल्या तर बिझनेस नक्की स्केल होईल. आणि अशा असून बऱ्याच गोष्टी, जवळजवळ 17 गोष्टींवर मी एक कोर्स बनवला आहे. त्या कोर्समध्ये या सगळ्या मुद्द्यांवर मी टचबेस केला आहे. त्याचे वर्कशीट्स आहेत. हा माझा पूर्ण अनुभव त्याच्यात टाकला आहे. तुम्हाला अजून असं माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कोर्स नक्की विकत घ्या. मी एक कोर्स लॉन्च केला आहे, बिझनेस 1.0. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून एनरोल करू शकता, परचेस करू शकता आणि मला नक्की फीडबॅक कळवा की कोर्स कसा होता.